नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या नवीन कथेत। मित्रांनो, कपिल आपल्या खोलीत खिडक्या बंद करून आरामात बसला होता। चुकून त्याने दाराला आतून कडी लावायला विसरला होता। तेवढ्यात अचानक त्याची मामी आत आली। समोरचं दृश्य पाहून ती तात्काळ बाहेर पळाली, पण त्याने आपलं काम थांबवणं गरजेचं समजलं नाही। जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याची मामी म्हणाली, काय कपिल, आत काय करत होतास? त्याने उत्तर दिलं, मामी, तुम्हाला तर सगळं माहीतच आहे, आता माझ्या तोंडून काय ऐकायचं आहे तुम्हाला? तेव्हा मामी म्हणाली, ठीक आहे, पण तुला आपलं काम थांबवायला हवं होतं। तेव्हा त्याने सांगितलं, मामी, मला काय माहीत होतं की तुम्ही त्या वेळीच खोलीत याल, आणि तसंही मी काही चुकीचं करत नव्हतो। तेव्हा मामी म्हणाली, ती गोष्ट नाही, पण तुला माहीतच आहे की जेव्हा कोणी त्या कामात पाहिलं जातं तेव्हा दुसऱ्याचं मनही तेच करायला लागतं। तेव्हा कपिल म्हणाला, मग मामी, तुम्हीही येत जा। तेव्हा मामी म्हणाली, माझंही मन खूप करतंय, पण तुला तर माहीतच आहे, तुझे मामा बरेच दिवस बाहेर गेले आहेत, आणि मी एकटी सगळं कसं करू? तेव्हा कपिल म्हणाला, मामी, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुमची मदत करू शकतो। मी तुमच्यासोबत ती सगळी कामं चांगल्या प्रकारे करू शकतो। तेव्हा मामी म्हणाली, तुझं डोकं खराब झालंय का? पण यापुढे मामी काही बोलण्याआधीच कपिल तिथून पळाला। खरं तर तो खूप आधीपासून आपल्या मामीसोबत ती कामं करायला इच्छुक होता, पण त्याला बोलण्याची हिंमत होत नव्हती। पण आज मामीने त्याला पाहिलं होतं, त्यामुळे आज बोलण्याची योग्य वेळ आली होती आणि वातावरणही अनुकूल होतं। म्हणून त्याने आपली गोष्ट बोलून दाखवली। यातून त्याला एक गोष्ट समजली की बोलण्याचा एक योग्य वेळ असतो, आणि जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा बोलून टाकावं, कारण त्यावेळी गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते। एक रात्री मामा आणि मामी छतावर काम करत होते, तेव्हा कपिल त्यांना हे सगळं करताना पाहत होता। त्याने काही वेळ तिथे उभं राहून पाहिलं, जणू त्याच्या समोर एखादी चित्रपटाची रील चालू आहे। मामीला पाहून त्याला खूप मजा येत होती। मामा आपली पूर्ण ताकद लावून काम करत होता। कपिलचं अजून लग्न झालं नव्हतं आणि तो 20 वर्षांचा होता। त्याची मामी खूपच सुंदर आणि आकर्षक होती। ती नेहमी त्याच्यासोबत मस्तीत मजाक करायची। मामी आणि त्याच्यात एक चांगली मैत्रीचं नातं होतं। जेव्हा मामी नव्याने लग्न होऊन या घरात आली होती तेव्हा तिला खूप गर्व होता, आणि गर्व असणंही गरजेचं होतं, कारण ती एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नव्हती। मामीची उंची चांगली होती, तिचे डोळे गोल आणि रंग गोरा होता, तिची फिगरही खूप छान होती। जेव्हा ती कपिलकडे पाहायची तेव्हा तिच्या नजरेने त्याचं मन चिरून टाकायचं, पण जेव्हा तो काही बोलायचा तेव्हा ती नखरे करायची। तेव्हापासून त्याला समजलं होतं की मामीच्या मनात तिच्या सौंदर्याचा गर्व आहे। कपिलचे मामा एका कंपनीत काम करायचे, जिथे ते काम करायचे ती जागा त्यांच्या घरापासून 70 किलोमीटर दूर होती। त्यामुळे त्यांना परत यायला मध्यरात्र व्हायची, आणि कधी कधी तर ते तिथेच थांबायचे, काही दिवस तिथेच राहायचे, कारण रोज येणं जाणं खूप अवघड होतं। जेव्हा मामा घरी यायचे नाहीत तेव्हा मामी आपल्या खोलीत एकटी असायची। कपिलने मामीला अनेकदा एकटं तडफडताना पाहिलं होतं, आणि तिला पाहून त्याला जाणवायचं की मामा मध्यरात्री घरी येतात, कधी काम करत असतील तर कधी नाही। मामीला जेवढ्या प्रेमाची गरज होती तेवढं प्रेम मामा तिला देऊ शकत नव्हते, हे त्याला चांगलंच समजलं होतं। एक दिवस सकाळी कपिलने पाहिलं की मामी खूप उदास दिसत होती। त्याने तिला विचारलं, मामी, काय झालं? तुम्ही इतक्या उदास का दिसताय? तेव्हा मामी म्हणाली, माझी तब्येत ठीक नाही। मग कपिलने तिच्यासाठी मेडिकलमधून औषध आणलं। औषध घेऊन मामी आपल्या खोलीत गेली। काही वेळाने तो तिची तब्येत विचारण्यासाठी तिच्या खोलीत गेला, तेव्हा तिला खूप ताप होता। तेव्हा त्याने विचारलं, मामी, आज मामा घरी येणार आहेत की नाही? तेव्हा मामी म्हणाली, ते ऑफिसच्या कामासाठी काही दिवसांसाठी बाहेर गेले आहेत। तेव्हा कपिलला काय करावं सुचेना, कारण मामीची तब्येत बिघडत चालली होती। त्याला आठवलं की त्याच्या एका मित्राचे वडील डॉक्टर आहेत। त्याने तात्काळ आपल्या मित्राला फोन केला आणि सांगितलं, भाऊ, तुला एक काम करायचं आहे। तो म्हणाला, हो भाऊ, सांग, काय काम आहे? तेव्हा कपिल म्हणाला, तू लवकर तुझ्या वडिलांना माझ्या घरी पाठव, माझ्या मामीची तब्येत खूप बिघडली आहे। तो म्हणाला, ठीक आहे भाऊ, मी आता पाठवतो। काही वेळाने डॉक्टर साहेब आले, त्यांनी मामीला एक इंजेक्शन दिलं आणि काही औषधं लिहून दिली। साधारण 1 तासाने मामीला आराम वाटू लागला। दुसऱ्या दिवशी सकाळी कपिल बाथरूमला जाण्यासाठी निघाला, तेव्हा मामी म्हणाली, कपिल, 1 मिनिट माझ्याकडे ये। तो तिच्याकडे गेला तेव्हा मामी म्हणाली, प्लीज मला माफ कर। कपिलने विचारलं, कशासाठी? तेव्हा मामी म्हणाली, जेव्हा मी या घरात आले
तेव्हापासून मी तुझ्याशी कधीच सरळ बोलले नाही, पण तू माझी किती काळजी घेतोस. कपिल म्हणाला, मामी काही हरकत नाही, मी तर तुम्हाला माझंच मानतो. मग त्याने विचार केला की मामीला आपल्या मनातली गोष्ट सांगावी, पण नंतर त्याला वाटलं की आता सांगणं मूर्खपणा ठरेल, कारण मामी आता माझ्याकडे आकर्षित झाली आहे आणि माझ्याशी बोलू लागली आहे. जर मी आता सर्व काही सांगितलं तर घाई होईल आणि कदाचित मामी नाराज होईल. म्हणून आधी मामीचं आणखी प्रेम मिळवावं, मग बोलणं योग्य ठरेल. त्यानंतर मामी आणि कपिल यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. आता तो मामीच्या प्रत्येक गोष्टी ऐकायचा आणि ती जे सांगायची ते तात्काळ करायचा. त्यामुळे मामीही आता त्याच्याकडे थोडी आकर्षित होऊ लागली होती. एक दिवस मामीने त्याला सांगितलं, कपिल तुझे मामा तर क्वचितच घरी येतात, तू रात्री माझ्या खोलीत ये, आपण गप्पा मारू किंवा एकत्र बसून चित्रपट पाहू. एकट्याने खोलीत मन लागत नाही. कपिलने मनात विचार केला की कदाचित मामी त्याला संकेत देत आहे. आता आपली गोष्ट थेट बोलणं सोपं झालं आहे. आता कधीही योग्य वेळी आपली गोष्ट बोलून टाकेन. मग तो मामीच्या खोलीत गेला. मामी घरातलं काही काम करत होती. तिला पाहून त्याचं मन मचलू लागलं आणि तो मोबाईलवर व्हिडिओ पाहू लागला. व्हिडिओचा आवाज पूर्ण खोलीत ऐकू येत होता. त्याने चेहरा बाहेरच्या दिशेने ठेवला होता, जेणेकरून दाराकडून कोणी येत असेल तर कळेल. पण तो व्हिडिओच्या मस्तीत इतका हरवला होता की त्याला कळलंच नाही की मामी कधी खोलीत आली. मामी मागे येऊन तो व्हिडिओ पाहू लागली, पण कपिलला याची जाणीव नव्हती. मग मामीने हलकेच खोकला दिला आणि जेव्हा त्याने व्हिडिओवरून नजर हटवून पाहिलं तेव्हा मामी मागे उभी हसत होती. त्याने घाईघाईने व्हिडिओ बंद केला आणि तो पूर्णपणे घाबरला. मामीने त्याचे कान पकडून म्हटलं, आता का बंद केलास? तुला भीती वाटली का? मग त्याने हसत आणि थोडं घाबरत म्हणाला, हो मामी, भीती तर वाटतेच जेव्हा कोणी व्हिडिओ पाहताना पकडतं. मग मामी म्हणाली, आता तुला भीती वाटते? तेव्हा भीती वाटली नाही जेव्हा तू खोलीत व्हिडिओ पाहत होतास? त्याने सांगितलं, मामी काय सांगू, खोलीत एकटं असताना मन मचलतं. मग तो तिचा हात पकडून बेडवर बसला आणि म्हणाला, मामी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी जर बोललो तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ना? मित्रांनो, तेव्हा मामी म्हणाली, तू काहीही बोल, मला वाईट वाटणार नाही. मग त्याने सांगितलं, जर मला वाईट वाटायचं असतं तर तुझ्या त्या कृतीबद्दल मी तुझ्या मामांकडे तक्रार केली असती. हे ऐकून कपिलने थोडं डोळे खाली केले आणि म्हणाला, मामी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आलात तेव्हापासून तुम्ही मला खूप आवडता. तेव्हा मामी हसत म्हणाली, अच्छा जी, मग सांग काय करायचं? कपिल म्हणाला, मामी मी तुमच्यासोबत एकदा. पण मामी म्हणाली, कपिल पण हे कसं शक्य आहे? जर तुझ्या मामांना हे कळलं तर ते मला सोडणार नाहीत. मग कपिल म्हणाला, मामी आपण घरच्यांच्या नजरेपासून लपून काम करू. पण मामी म्हणाली, नाही, मी तुझ्यासोबत ते सगळं करू शकत नाही. मग कपिल म्हणाला, मामी मी वचन देतो, ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय घरातल्या कोणालाच कळणार नाही. तेव्हा मामी म्हणाली, पण कपिल मी तुझी मामी आहे. कपिल म्हणाला, मग काय झालं? आपण काही चुकीचं तर करत नाही. तेव्हा मामी म्हणाली, तुला तर माहीतच आहे, तुझे मामा मध्यरात्री घरी येतात, तेही थकून भागून. कधी कधी ते मला खुश करतात पण. मग कपिल म्हणाला, मला मामा बद्दल सगळं माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की तुम्ही फक्त खुश असल्याचा दिखावा करता. हे ऐकताच मामीचा चेहरा उतरला. तिचा उतरलेला चेहरा पाहून कपिलला खरं काय ते समजलं. मग मामी म्हणाली, कपिल तू बरोबर बोलतोस, फक्त वेळ निघून जातोय. मी तुझ्या मामा बरोबर खुश नाही. तुझे मामा फक्त बहाणे करून लवकर झोपतात, म्हणतात की मी खूप दूरवरून येतो, थकलो आहे, मला झोप येत आहे. आता तूच सांग, रोज रोज मी त्यांना खुश करण्यासाठी कशी जबरदस्ती करू? त्यांनी स्वतःहून विचार करायला हवं की मलाही काही हवं आहे. ते फक्त स्वतःचाच विचार करतात. या गोष्टी ऐकून कपिल थक झाला आणि म्हणाला, मामी म्हणूनच तर मी तुमची इतकी काळजी घेतो आणि म्हणूनच मी म्हणतो की मी तुम्हाला खुश करू शकतो. मामी मी तुमच्या प्रत्येक भावना आणि वेदना समजतो. तेव्हा मामीने त्याचा हात पकडून घट दाबला आणि म्हणाली, कपिल तू माझ्या भावना इतक्या समजतोस, तू किती समजूतदार झालास. पण मी तुझ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. कपिल म्हणाला, हो मामी मी तुम्हाला पूर्णपणे समजतो. तेव्हा मामी म्हणाली, ठीक आहे, मी विचार करून सांगते. आणि मग ती आपल्या खोलीत गेली. ज्या पद्धतीने मामी खोलीत गेली ती कपिलला आवडली नाही. त्याचा मूड खराब झाला आणि त्याला वाटू लागलं की आता काहीच होणार नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाथरूम मधून आंघोळ करून बाहेर आला तेव्हा मामी तिथे आली आणि म्हणाली, आज तू खूप छान दिसतोय. कपिलने काहीच बोललं नाही आणि आपल्या खोलीत गेला, कारण तो मामीवर नाराज होता. काही वेळाने मामी त्याच्या खोलीत आली आणि म्हणाली, काय झालं, तू माझ्यावर नाराज आहेस का? कपिल म्हणाला, तुम्ही माझ्या खोलीतून जा आणि तुमचं काम करा, मला तुमच्याशी बोलायचं नाही. मग तो आपल्या कामासाठी बाहेर गेला. जेव्हा तो संध्याकाळी घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं की मामा घरी आले होते. आता त्याचा मूड आणखी खराब झाला, कारण आता त्याचं स्वप्नच राहणार होतं. मामा त्याला पाहून म्हणाले, कपिल तू ठीक आहेस ना? त्याने सांगितलं, हो ठीक आहे. मग तो आपल्या खोलीत गेला. काही वेळाने मामा त्याला बोलावून म्हणाले, कपिल ये, जेवण कर. मग सर्वजण एकत्र जेवण करू लागले. कपिल मामीकडे नजर टाकत होता आणि मामीही त्याच्याकडे पाहून हसत होती आणि हळूच शांत राहण्याचा इशारा करत होती. मामा जेवण करून बाहेर गेले, पण कपिल हळूहळू जेवत होता. मामी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, काय झालं कपिल, तू माझ्यावर नाराज आहेस का? कपिल म्हणाला, हो. तेव्हा ती म्हणाली, तू माझं का ऐकत नाहीस? हे चुकीचं आहे. कपिल म्हणाला, यात काय चुकीचं आहे? तेव्हा मामी म्हणाली, तू तुझ्या खोलीत जेवण कर आणि झोप. कपिल म्हणाला, मी झोपो की नाही, तुम्हाला काय फरक पडतो? आणि मग तो म्हणाला, मी आज रात्री इथेच बसणार. असं म्हणून कपिल आपल्या खोलीत गेला. त्याने ठरवलं की आता काहीही झालं तरी आपलं स्वप्न पूर्ण करायचं. जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा कपिलने आपल्या खोलीचं दार उघडं ठेवलं, जेणेकरून मामीला कळेल की तो छतावर जात आहे. मग तो छतावर गेला आणि तिथे 2 मिनिटं बसला. तेव्हा त्याला पायलाचा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मामी छतावर येत होती. ती त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, तू वेडा झालास का? इतक्या रात्री छतावर काय करतोस? तेव्हा कपिल म्हणाला, माझी मर्जी, मी जे मनात येईल ते करेन. तुम्ही खाली जा. तेव्हा मामीने त्याचा हात पकडून आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, कपिल, आतून तर माझंही तुझ्यासोबत. असं म्हणून ती थांबली आणि म्हणाली, पण आता आपण ते काम करणार नाही, कारण आता आपल्या दोघांसाठीही ते चांगलं आहे. पण जे काम तू माझ्यासोबत करायचं आहे ते तू एक दिवस नक्की करशील, फक्त थोडा संयम ठेव. कपिलने तिची गोष्ट समजून घेतली आणि म्हणाला, ठीक आहे मामी. सकाळी कपिल आणि मामी चहा पीत होते तेव्हा मामा आले आणि म्हणाले, मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगायला आलो आहे. मी आता पुन्हा परत येणार नाही. मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जात आहे आणि साधारण 1 महिन्याने परत येईन. मग मामा म्हणाले, कपिल, आता या घराची जबाबदारी तुझी आहे. तुझ्या मामीची तू चांगली काळजी घे. कपिल म्हणाला, मामा तुम्ही निश्चिंत राहा, मी या घराची जबाबदारी चांगली सांभाळेन आणि मामीचीही मी पूर्ण काळजी घेईन. मग मामा म्हणाले, आता 2 तासांनी माझी ट्रेन आहे. मग कपिल मामा बरोबर स्टेशनला गेला. जेव्हा तो घरी परत आला तेव्हा मामीचा मूड खराब होता आणि ती रडत होती. त्याने विचारलं, मामी काय झालं, तुम्ही का रडताय? तेव्हा मामी म्हणाली, रडू नको तर काय करू, तुझे मामा आधीच काही दिवसांनी यायचे आणि आता तर थेट 1 महिन्यासाठी गेले. असं म्हणून ती आणखी रडू लागली. कपिलने तिला बेडवर बसवून सांगितलं, मामी काही हरकत नाही, मामा तर त्यांच्या कामासाठी गेले आहेत आणि मी आहे ना तुमच्या सोबत तुमची काळजी घ्यायला. हे ऐकताच मामीने कपिलला मिठी मारली. त्यानंतर बिना काही बोलता मामीने त्याच्यासोबत सुरुवात केली आणि गोष्ट पुढे सरकत गेली. कारण मामी आता खूप दुःखी होती आणि पूर्णपणे तयार झाली होती. तिने बिना काही पाहता सगळं प्रेम त्याला दिलं. कपिलही मागे राहिला नाही. मामा नेहमी मामीला अपूर्ण सोडायचे, पण आज ती कमतरता कपिल पूर्ण करत होता. त्याने रात्रभर मामीची पूर्ण सेवा केली आणि खूप मजा केली. मामीही मनमोकळेपणाने प्रेमाचा वर्षाव करत होती आणि सगळ्या कोणातून पूर्ण मजा घेत होती. रात्रीचे साधारण 4 वाजले आणि मग कुठे जाऊन दोघं झोपले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मामी उठली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती खरंच खुश आहे. त्यानंतर मामीने त्याचा हात पकडून सांगितलं, कपिल, जी खुशी तू मला दिली त्याबद्दल मी काय बोलू. मी कधीपासून तडफडत होते. कपिल म्हणाला, तुम्ही तर माझं ऐकलंच नाही आणि आज पहा तुमच्या चेहऱ्यावरची खुशी सांगते की तुम्ही आतून किती खुश आहात. त्यानंतर मामीने त्याला मिठी मारून सांगितलं, थँक यू माय कपिल. त्या दिवसापासून कपिलने आपल्या मामीच्या खोलीत तिच्यासोबत झोपायला सुरुवात केली आणि आता दोघंही रोज खुश राहू लागले. ही कथा आम्हाला आमच्या एका प्रेक्षकाने पाठवली होती, ज्यांच्या आयुष्यात ही घटना घडली आहे. त्यांनी सांगितलं होतं की त्यांची कथा सर्व प्रेक्षकांना सांगावी आणि त्यांचं नाव गुप्त ठेवावं.
म्हणून आम्ही ही कथा तुम्हा सर्वांसमोर सादर केली आहे. जर तुमच्याकडेही अशी कथा असेल आणि तुम्हाला ती लोकांसोबत शेअर करायची असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही तुमची कथा आमच्या चॅनलद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना पाठवा. जाताना व्हिडिओला लाईक करा. ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही, कोणतीही अनैतिकता किंवा अश्लीलता वाढवणे नाही. या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकारच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना हा शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा समस्यांबाबत सावध राहा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. तर मित्रांनो, ही होती आमची आजची कथा. तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.